Good morning, friend. Today we want to start with the next point in the mechanism of respiration. So that is nothing but the internal respiration. Already in last lecture we studied the second step in respiration. So that is nothing but the external respiration. The respiration which is takes place at the alveolar level. आपण सांगितलं की लंग्स मध्ये अल्व्होलाई असतात आणि त्या अल्व्होलाई मध्ये जे काय रेस्पिरेशन होणार आहे, जे एक्सचेंज ऑफ गॅसेस होणार आहे फ्रॉम अल्व्होलस टू द ब्लड कॅपिलरी अँड फ्रॉम ब्लड कॅपिलरी टू द अल्व्होलस. आपण सांगितलं अल्व्होलस मधून ऑक्सिजन जो आहे तर तो ब्लड कॅपिलरी मध्ये जातो आणि कॅपिलरीज मधून कार्बन डायऑक्साइड जो आहे तर तो अल्व्होलस मध्ये जातो. ते जे रेस्पिरेशनचा प्रकार जो आहे तर त्याला आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन असं म्हणतो. आज आपल्याला तिसरा पॉइंट जो आहे मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन मधला तर तो म्हणजे इंटरनल रेस्पिरेशन याचा स्टडी करायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी वांट टू नो व्हाट इज मीन बाय इंटरनल रेस्पिरेशन. सो द रेस्पिरेशन व्हिच इज टेक्स प्लेस ॲट द ब्लड लेवल or at the cell level. So exchange of gases from the blood into the cell and from cell into the blood, which is called as the internal respiration. There are two main components in the blood. Blood is the fluid connective tissue which is present in our body. आपल्या बॉडी मध्ये असणारे फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू जे आहेत तर त्याला आपण ब्लड असं म्हणतो, which is mesodermal in origin. की जे mesodermal origin आहे आणि ते ब्लड जे आहे which is called as the main regulating substance or it is blood is called as the main conducting substance. फ्लुइड आहे की जे वेगवेगळे कंपोनंट जे आहेत आपल्या बॉडी मध्ये तर ते कंडक्ट करण्याचं काम करतो. त्यापैकी ब्लडचं अजून एक महत्त्वाचं काम जे आहे तर ते म्हणजे कंडक्शन ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस. आपण सांगितलं की रेस्पिरेशन ज्यावेळेस आपण इनहेलेशन करतो तर इनहेलेशनच्या वेळेस आपल्या बॉडीमध्ये आपण एअर घेतो आणि त्या एअर मधला ऑक्सिजन जो आहे तर तो अल्व्होलमध्ये त्या ठिकाणी अल्व्होलस मधून ब्लड मध्ये मिक्स होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि बॉडीमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साइड जो आहे तर तो कार्बन डायऑक्साइड आपल्या अल्व्होलस मध्ये जातो. तर तो एक्सचेंज ऑफ गॅसेस जो आहे तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल ब्लडचा आहे आणि ब्लड मधले दोन मेन कंपोनंट जे आहेत की जे आपल्याला इंटरनल रेस्पिरेशन साठी महत्त्वाचा रोल प्ले करताना पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये एक जो आहे तर तो आरबीसी आणि दुसरा जो आहे तर तो म्हणजे प्लाझ्मा. आता आपल्याला हेही माहिती पाहिजे की आरबीसी म्हणजे काय आणि प्लाझ्मा म्हणजे काय. तर ब्लड मध्ये मेन दोन कंपोनंट असतात, एक म्हणजे प्लाझ्मा की जो लिक्विड ब्लड मधला पार्ट आहे आणि दुसरा जो आहे तर तो म्हणजे ब्लड सेल्स. ब्लड सेल्सचे तीन प्रकार आहेत, आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स. तर त्यापैकी आरबीसी जे आहे ज्याला आपण रेड ब्लड कॉर्प्युस्कल्स किंवा ज्याला मराठीमध्ये आपण तांबड्या पेशी असं म्हणतो, तर त्या तांबड्या पेशी ज्या आहेत तर त्या महत्त्वाचा रोल या ठिकाणी इंटरनल रेस्पिरेशन मध्ये कॅरी करतात. त्याचबरोबर प्लाझ्मा जो आहे तर ते सुद्धा त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन असेल किंवा कार्बन डायऑक्साइड जो आहे तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करताना पाहायला मिळतात. लक्षात आलं इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे काय, द टाइप ऑफ रेस्पिरेशन which is takes place in the blood or at the cell and blood level. Such a type of respiration is called as the internal respiration. There are two main components of the blood, that is nothing but the blood RBCs and plasma, which play important role in the transport of respiratory gases, that is nothing but the oxygen and carbon dioxide. Oxygen आणि carbon dioxide जो आहे तो ट्रान्सपोर्ट करण्यामध्ये ब्लड मधला आरबीसी आणि प्लाझ्माचा महत्त्वाचा रोल असलेला पाहायला मिळतो. आरबीसी जे आहेत तर त्या मिलियन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, डब्ल्यूबीसी जे आहेत तर त्या थाउजंड्स मध्ये आहेत आणि प्लेटलेट जे आहेत तर त्या लाखामध्ये असलेल्या पाहायला मिळतात. तर ह्या ज्या आरबीसी जे आहेत तर त्या महत्त्वाचा रोल या ठिकाणी रेस्पिरेटरी गॅसेस मध्ये प्ले करतात. पहिल्यांदा आपण त्या प्लाझ्मा जे आहे तर त्या प्लाझ्माचा रोल आणि त्याचबरोबर ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट मध्ये आरबीसी आणि प्लाझ्मा जे आहेत तर त्याचा रोल कशा प्रकारे तर त्याचा या ठिकाणी स्टडी करायचा आहे. सो फर्स्ट पॉइंट इन internal respiration, that is nothing but the transport of oxygen. Oxygen is the main respiratory gas, play important role in the different processes. आपण सांगितलं की रेस्पिरेशन ही जी प्रोसेस आहे की ज्या ठिकाणी ऑक्सिडेशन होतं ऑर्गॅनिक कंपाऊंडचं आणि त्याद्वारे एनर्जी जी आहे तर ती रिलीज केली जाते आणि त्याच्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे आणि तो जो ऑक्सिजन जो आहे तर तो कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट होतो तर याचा स्टडी आपल्याला पहिल्यांदा करायचा आहे ते म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. सो ऑक्सिजन इज मेनली ट्रान्सफर्ड थ्रू द आरबीसी. आरबीसी जे आहे तर त्याच्या थ्रू मेनली ऑक्सिजन जो आहे तर तो ट्रान्सफर होतो. परंतु काही प्रमाणात ऑक्सिजन जो आहे, काही प्रमाणात म्हणण्यापेक्षा 3% ऑक्सिजन जो आहे
3% ऑक्सिजन विच इज कंडक्टेड बाय दी प्लाझ्मा. प्लाझ्मा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ब्लड मध्ये असणारा 55% पार्ट जो आहे की जो लिक्विड पार्ट आहे, तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन जो आहे तो काही प्रमाणात डिझॉल्व्ह होतो आणि डिझॉल्व्ह होऊन तो जो आहे तर तो कंडक्ट केला जातो. सो ओनली 3% ऑक्सिजन विच इज कंडक्टेड बाय दी प्लाझ्मा, while near about 72% ऑक्सिजन विच इज कंडक्टेड बाय दी आरबीसी. आरबीसी द्वारे जवळजवळ 72% ऑक्सिजन जो आहे तर तो कंडक्ट केला जातो. आता बघा ह्या आरबीसी ज्या आहेत किंवा ज्याला आपण रेड ब्लड कॉर्पस्कल्स असं म्हणतो, तर त्या आरबीसी मध्ये आपल्याला एक महत्त्वाचा रेस्पिरेटरी पिगमेंट पाहायला मिळतो. तर तो जो रेस्पिरेटरी पिगमेंट जो आहे तर त्याला आपण एचबी असं शॉर्ट मध्ये म्हणतो किंवा त्याला हिमोग्लोबिन असं म्हणायचं, विच इज द आयर्न कंटेनिंग प्रोटीन. आयर्न कंटेनिंग प्रोटीन असलेलं पाहायला मिळतं आणि म्हणून मग आरबीसी मध्ये असणारा एचबी जो आहे त्याला आपण हिमोग्लोबिन असं म्हणतो, की जो काय म्हणून होतो एचबी ऍक्ट ॲज दी मेन रेस्पिरेटरी कॅरियर. म्हणजे रेस्पिरेटरी गॅसेस मध्ये ऑक्सिजन असेल किंवा कार्बन डायऑक्साइड जो आहे, ऑक्सिजन फ्रॉम लंग्स टू दी ब्लड अँड टुवर्ड दी सेल अँड कार्बन डायऑक्साइड फ्रॉम सेल टुवर्ड दी अल्व्हिओलाय लंग्स अँड फ्रॉम आउटसाइड दी बॉडी. हे जे कॅरी करण्याची प्रोसेस जी आहे तर त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन जो आहे तर तो महत्त्वाचा रोल प्ले करतो. आणि म्हणून हिमोग्लोबिन जे आहे की जे आयर्न कंटेनिंग प्रोटीन असलेलं पाहायला मिळतं, की जे आरबीसीच्या सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असलेलं पाहायला मिळतं, ते काय म्हणायचं होतं विच ऍक्ट ॲज दी रेस्पिरेटरी कॅरियर. येतं लक्षात? रेस्पिरेटरी कॅरियर म्हणजेच काय, रेस्पिरेटरी गॅसेस जे आहेत तर ते कॅरी करण्याचं काम करतात. कोणते रेस्पिरेटरी गॅसेस, तर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड. आणि म्हणून आपण काय म्हणतोय हिमोग्लोबिन जे आहे तर त्याला रेस्पिरेटरी कॅरियर असं म्हणायचं. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, which component in the RBC is called as the respiratory carrier? So hemoglobin, which is called as the respiratory carrier. So it having the high affinity for O2. म्हणजे ऑक्सिजन जो आहे तर त्याच्याशी चांगली अफिनिटी, जसं दोन मित्रांमध्ये चांगले मैत्री असते तशाच पद्धतीचं ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन याच्यामध्ये चांगली अफिनिटी असलेली पाहायला मिळते. अँड थेरॉटिकली जर आपण विचार केला तर या ठिकाणी वन मॉलिक्युल ऑफ एचबी which contain 4 molecules of Fe, that is nothing but the iron. तर 4 मॉलिक्यूल एका ऑक्सिजन हिमोग्लोबिनच्या मॉलिक्यूल मध्ये आपल्याला 4 आयर्न मॉलिक्यूल जे आहेत तर ते पाहायला मिळतात, की जे काय करतात which pick up O2 molecules. म्हणजे प्रत्येक आयर्न मॉलिक्यूल जो आहे तर एक ऑक्सिजन मॉलिक्यूल जो आहे तर तो पिकअप करतो. आणि त्याच्यामुळे मग रिएक्शन मध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी Hb+4O2 = Hb4O2 जे आहे, म्हणजे एक हिमोग्लोबिन मॉलिक्यूल जो आहे तर त्याच्याद्वारे 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल जे आहेत तर ते त्या ठिकाणी पिकअप केलेलं पाहायला मिळतं. आणि म्हणूनच आपण काय म्हणतोय की या ठिकाणी हे हिमोग्लोबिन जे आहे तर त्याच्यामध्ये जास्त अफिनिटी, हाय अफिनिटी असलेली पाहायला मिळते ऑक्सिजनशी. त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जो आहे तर तो आयर्न कंटेनिंग प्रोटीन आहे. 4 आयर्न मॉलिक्यूल जे आहेत तर त्या 4 आयर्न मॉलिक्यूल्स 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल्स कंबाईन होतात आणि जे की हिमोग्लोबिन मध्ये प्रेझेंट आहे. आणि मग याच्यामध्ये काय होतं हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन विच कंबाइन्स टू फॉर्म दी ऑक्सिहिमोग्लोबिन. ऑक्सिहिमोग्लोबिन जे आहे तर ते तयार होतं. सो ॲट दी टिश्यू ऑक्सिहिमोग्लोबिन डिसअसोसिएट टू रिलीज दी O2. आणि मग ज्या वेळेस हा कंबाईन झालेला ऑक्सिजन जो आहे कोणाशी कंबाईन झालाय तर हिमोग्लोबिनशी कंबाईन होऊन त्याचं रूपांतर ऑक्सिहिमोग्लोबिन मध्ये होतं. आणि मग हे ऑक्सिहिमोग्लोबिन जे आहे तर ज्या वेळेस ते टिश्यू लेवलला जाईल तर त्यावेळेस त्याचं डिसअसोसिएशन होतं टू रिलीज दी O2. ऑक्सिजन जो आहे तर तो रिलीज करण्यासाठी त्या ठिकाणी त्याचं डिसअसोसिएशन होतं. मग ही जी रिएक्शन जी आहे तर ती आपल्याला दाखवते की Hb4O2 जे आहे which dissociate at the tissue level to they are separate to form the Hb and 4O2. So these O2 molecules, that is nothing but the oxygens which are utilized for the generation of energy by the tissue. आणि मग हे डिग्री ऑफ सॅच्युरेशन जे आहे ऑक्सिजनचं सॅच्युरेशन हिमोग्लोबिनशी जे होणार आहे तर त्याचं जे डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन विथ ऑक्सिजन विच इज डिपेंड्स अपॉन द पार्शियल प्रेशर ऑफ दी ऑक्सिजन. ऑक्सिजनचं जे पार्शियल प्रेशर जे आहे तर त्याच्यावरती हे हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन याचं जे सॅच्युरेशन जे आहे तर ते डिपेंड असलेलं पाहायला मिळतं. बघा आता हे ऑक्सिजनचं सॅच्युरेशन हिमोग्लोबिनशी कधी जास्त आहे तर ज्यावेळेस मॅक्झिमम सॅच्युरेशन ऑफ अप टू
95 to 97% at the partial pressure in the alveoli which is about 100 mmHg. बघा अगदी सोपं आहे. त्या कोणत्या वेळेस जास्तीत जास्त O2 चं सॅच्युरेशन हे होणार आहे अल्व्हेओलस मध्ये हिमोग्लोबिन बरोबर, तर ज्या वेळेस पार्शियल प्रेशर अल्व्हेओलाई मधलं जे आहे O2 चं ते 100 mmHg असेल म्हणजे जास्तीत जास्त असेल, तर त्यावेळेस त्या ठिकाणी हा ऑक्सिजन जो आहे तर तो हिमोग्लोबिनशी कंबाईन होणार आहे आणि त्याचे जे पर्सेंट जे आहे तर ते साधारणतः पर्सेंटेज 95 टू 97% असलेलं पाहायला मिळतं. म्हणजे जास्तीत जास्त सॅच्युरेशन कधी असेल ज्यावेळेस पार्शियल प्रेशर जे आहे तर ते ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर 100 mmHg असलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर डिग्री ऑफ सॅच्युरेशन जे आहे तर ते डिक्रीज होताना पाहायला मिळतं विथ ड्रॉप्स ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ O2. म्हणजे अल्व्हेओलस मध्ये असणारं पार्शियल प्रेशर जसं कमी होईल तसं डिग्री ऑफ सॅच्युरेशन जे आहे तर ते आपल्याला डिक्रीज होताना पाहायला मिळतं. आणि साधारणतः 30 mmHg ज्यावेळेस पार्शियल प्रेशर O2 चं असेल तर त्यावेळेस 50% सॅच्युरेशन जे आहे तर ते ऑक्सिजनचं होताना पाहायला मिळतं. म्हणजे ऑक्सिजनचं सॅच्युरेशन हिमोग्लोबिनशी होणारं जे सॅच्युरेशन जे आहे तर ते कशावरती डिपेंड आहे, विच इज टोटली डिपेंड अपॉन दी पार्शियल प्रेशर ऑफ दी ऑक्सिजन. ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर जे आहे तर त्याच्यावरती डिपेंड असलेलं पाहायला मिळतं. मॅक्झिमम सॅच्युरेशन जे आहे तर ते 100 mmHg ला असलेलं पाहायला मिळतं. याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, when maximum saturation of Hb with O2 is expressed. So the maximum saturation of Hb with O2 is expressed when the partial pressure of O2 is about 100 mmHg. ज्यावेळेस 100 mmHg पार्शियल प्रेशर असेल तर त्यावेळेस जास्तीत जास्त सॅच्युरेशन हे हिमोग्लोबिनचं ऑक्सिजनशी असलेलं पाहायला मिळेल. आणि ते कसं कधी कमी होईल, ज्यावेळेस पार्शियल प्रेशर जे आहे तर ते कमी होत जाईल तसं त्या ठिकाणी सॅच्युरेशन जे आहे तर ते कमी होत जाईल. आणि 50% कधी, तर ज्यावेळेस पार्शियल प्रेशर जे आहे तर ते किती असेल 30 mmHg. when the partial pressure is about 30 mmHg partial pressure is about 30 mmHg of O2, तर त्यावेळेस 50% सॅच्युरेशन जे आहे तर ते हिमोग्लोबिन विथ ऑक्सिजन असलेलं पाहायला मिळतं. आणि त्याचं रिलेशन दाखवणारा जो कर्व जो आहे, द रिलेशन बिटवीन HbO2 saturation and oxygen tension, that is nothing but the partial pressure of O2 is called as the oxygen dissociation curve. हा जो कर्व जो आहे या ठिकाणी दाखवलेला जो कर्व जो आहे आणि तो कर्व साधारणतः सिग्मॉइड असलेला पाहायला मिळतो. त्याला बोर्स इफेक्ट कर्व असंही म्हणायचं की जो कर्व काय दाखवतोय तर ऑक्सिजन पार्शियल प्रेशर जे आहे mmHg मधलं तर तो या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतो की जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असलेलं पाहायला मिळतं. आणि या ॲक्सिसला या ठिकाणी हिमोग्लोबिन आणि O2 पर्सेंट ऑफ O2 सॅच्युरेशन जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस मॅक्झिमम सॅच्युरेशन कधी आहे, ज्यावेळेस ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर जे आहे तर ते 100 mmHg आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे 100 mmHg ज्यावेळेस ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर जे आहे तर त्यावेळेस मॅक्झिमम सॅच्युरेशन जे आहे तर ते आपल्याला या ठिकाणी O2 चं पाहायला मिळतं. O2 आणि Hb याचं जे सॅच्युरेशन जे आहे तर ते मॅक्झिमम असलेलं पाहायला मिळतं. आणि ते लोअर्स कधी होतं, जसं पार्शियल प्रेशर जे आहे O2 चं तर ते कमी होत जाईल तर त्यावेळेस त्या ठिकाणी हे सॅच्युरेशन जे आहे तर ते कमी होताना पाहायला मिळतं. आपण काय सांगितलं की 50% सॅच्युरेशन कधी आहे, ज्यावेळेस 30 mmHg पार्शियल प्रेशर ऑफ O2 आहे तर त्यावेळेस O2 चं आणि Hb चं जे सॅच्युरेशन जे आहे पर्सेंट ऑफ सॅच्युरेशन तर ते आपल्याला 50% झालेलं पाहायला मिळतं. आणि मॅक्झिमम कधी असेल, ज्यावेळेस ऑक्सिजन पार्शियल प्रेशर जे आहे तर ते 100 mmHg असेल तर त्यावेळेस हायर सॅच्युरेशन असलेलं पाहायला मिळतं. सो दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कॉल्ड ॲज दी रिलेशन बिटवीन दी ऑक्सिजन डिसोसिएशन, म्हणजे ऑक्सिजन पार्शियल प्रेशर आणि त्याचबरोबर Hb आणि O2 सॅच्युरेशन याचा जो कर्व जो दाखवलेला जो आहे तर त्यालाच आपण काय म्हणतो, सो दॅट कर्व विच इज कॉल्ड ॲज दी ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. लक्षात येते द रिलेशन बिटवीन दी HbO2 म्हणजे हिमोग्लोबिन, त्याला आपण ऑक्सी हिमोग्लोबिन असं म्हणतोय, त्याचं सॅच्युरेशन अँड ऑक्सिजन टेन्शन म्हणजेच काय पार्शियल प्रेशर ऑफ O2
इज कॉल्ड ॲज दी ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व आणि तो त्या ठिकाणी बोर जो सायंटिस्ट आहे तर त्याने हा कर्व जो आहे तर तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून याला बोर्स इफेक्ट असं सुद्धा म्हणायचं. सो इट इज द शिफ्ट ऑफ दी ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व ड्यू टू दी हिमोग्लोबिन सॅच्युरेशन. म्हणजे त्याला बोर्स इफेक्ट असं म्हणायचं. याच्यामध्ये हे बोर्स इफेक्ट किंवा हा जो कर्व जो आहे तर तो कशावरती डिपेंड आहे तर ब्लड मध्ये असणारं जे काय प्लाझ्मा मध्ये होणारं एच आयन कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्याचबरोबर इन्क्रीज इन दी पार्शियल प्रेशर ऑफ CO2 कॉन्सन्ट्रेशन विच अफेक्ट दी दिस कर्व. त्याचबरोबर हा जो कर्व जो आहे तर तो राईटला शिफ्ट होताना पाहायला मिळतो. तो कसं कधी राईटला शिफ्ट होईल ज्या वेळेस एच आयन कॉन्सन्ट्रेशन जे आहे तर त्या ठिकाणी इन्क्रीज होताना पाहायला मिळतं आणि त्यावेळेस हा कर्व जो आहे तर तो राईट साइडला शिफ्ट होताना पाहायला मिळतो. हा जो कर्व जो आहे ज्याला आपण ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व असं म्हणलं की जो कसला असलेला पाहायला मिळतो त्याचा शेप आपण पाहिला. सो विच इज दी सिग्मॉइड शेप. ठीक आहे. तर हा पहिला टप्पा झाला इंटरनल रेस्पिरेशनचा. त्यालाच आपण ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन असं म्हणतोय आणि ह्या ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट मध्ये महत्त्वाचा रोल कोणाचा आहे. सो विच इज ऑफ आरबीसी. आरबीसी जे आहे तर त्या महत्त्वाचा रोल प्ले करतात. आरबीसी ज्याला आपण तांबड्या पेशी असं म्हणतो की जे आपल्या ब्लड मध्ये मिलियन्स मध्ये पाहायला मिळतात की ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन जो आहे तर तो रेस्पिरेटरी पिगमेंट आहे की जो काय करतो HB ऍक्ट ॲज दी रेस्पिरेटरी कॅरियर. कॅरियर का म्हणायचं तर तो कंडक्ट करतो म्हणून त्याला कॅरियर म्हणायचं. आणि तो कशाशी कंबाईन होतो तर ऑक्सिजनशी कंबाईन होतो. ज्यावेळेस आपल्या लंग्स मध्ये ऑक्सिजन येईल तर तो ऑक्सिजन अल्व्हिओलाई मध्ये जातो. अल्व्हिओलाई मधून कॅपिलरीज आपण सांगितलं अल्व्हिओलाई म्हणजे ग्रेप लाइक बंच ऑफ ग्रेप लाइक स्ट्रक्चर आहे ज्याच्यावरती कॅपिलरीचं नेटवर्क आहे आणि त्या कॅपिलरीज मधून डिफ्युजन प्रोसेस द्वारे ऑक्सिजन जो आहे तर तो हिमोग्लोबिनशी किंवा आरबीसीशी कंबाईन होतो आणि त्याचं रूपांतर हे ऑक्सिहिमोग्लोबिन मध्ये होतं. या ठिकाणी ही रिॲक्शन दाखवलेली आहे आणि त्याच्यामध्ये असणारा आयर्न जे आहे आयर्न कंटेनिंग प्रोटीन असलेलं पाहायला मिळतं हिमोग्लोबिन आणि त्याच्यामध्ये एका हिमोग्लोबिन मध्ये आपल्याला 4 आयर्न ॲटम पाहायला मिळतात आणि त्या 4 आयर्न ॲटम मध्ये त्याच्यामुळे 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल जे आहेत तर ते कंबाईन होतात. सो दिस रिॲक्शन शोज Hb + 4O2 which gives rise to the Hb4O2. so that is nothing but the oxohemoglobin. आणि ज्या वेळेस हा ऑक्सिजन टिश्यू मध्ये जातो तर त्यावेळेस त्याचं डिसअसोसिएशन होतं टू रिलीज दी O2. O2 जो आहे तो रिलीज करण्यासाठी डिसअसोसिएशन होतं. ही रिॲक्शन जी आहे ती जी डिसअसोसिएशन दाखवते. आणि मग डिग्री ऑफ सॅच्युरेशन जे आहे तर ते पार्शियल प्रेशर ऑफ O2 जे आहे तर त्याच्यावरती डिपेंड असलेलं पाहायला मिळतं. मॅक्झिमम सॅच्युरेशन कधी आहे तर ज्या वेळेस मॅक्झिमम पार्शियल प्रेशर जे आहे मॅक्झिमम म्हणण्यापेक्षा 100 mmHg ज्या वेळेस पार्शियल प्रेशर आहे तर त्यावेळेस मॅक्झिमम म्हणजे 95 to 97% ऑक्सिजन जो आहे तर तो Hb बरोबर कंबाईन होतो. ते 50% ला कधी येतं ज्या वेळेस पार्शियल प्रेशर जे आहे तर ते 30 mmHg असलेलं पाहायला मिळतं. म्हणजेच पार्शियल प्रेशर कमी होत गेलं की त्या ठिकाणी सॅच्युरेशन जे आहे ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिनचं तर ते कमी होताना पाहायला मिळतं. 50% कधी असेल ज्यावेळेस पार्शियल प्रेशर हे 30 mmHg असेल आणि हाय कधी असेल ज्यावेळेस पार्शियल प्रेशर हे 100 mmHg असेल. आणि त्याचं रिलेशन दाखवणारा जो ग्राफ आहे सो दी रिलेशन बिटवीन oxyhemoglobin saturation and oxygen tension, so that is nothing but the partial pressure of oxygen is called as the oxygen dissociation curve. की या ठिकाणी हा ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व दाखवणारा ग्राफ आहे की ज्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 त्याच्यानंतर त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे एच आयन कॉन्सन्ट्रेशन याच्यावरती तो ग्राफ जो आहे तर तो डिपेंड आहे. इथे मी सांगितलं होतं मॅक्झिमम पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन असेल त्यावेळेस मॅक्झिमम त्या ठिकाणी Hb + O2 जे आहे तर त्याचं सॅच्युरेशन असलेलं पाहायला मिळतं. ते 50% कधी होतं ज्यावेळेस साधारणतः पार्शियल प्रेशर O2 चं आहे 30% येईल आणि ते डिक्रीज कसं होईल जसं जसं ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर कमी होत जाईल तसं तसं Hb O2 सॅच्युरेशन जे आहे ते कमी होताना पाहायला मिळतं. ठीक आहे. Now we want to study the Bohr's effect. या ठिकाणी आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन नुसार Bohr's effect जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. Bohr's effect म्हणजे काय सांगितले सो इट इज द शिफ्ट ऑफ द ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व ड्यू टू द चेंज इन पार्शियल प्रेशर ऑफ द CO2 इन द ब्लड. ब्लड मधलं पार्शियल प्रेशर CO2 जे आहे तर ते चेंज होईल तसं ऑक्सिजन डिसोसिएशन जे आहे
डिसोसिएशन कर्व जो आहे तर तो शिफ्ट होताना पाहायला मिळतो आणि त्यालाच बोर्स इफेक्ट असं म्हणायचं. या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे की हा जो कर्व जो आहे तर तो सिग्मॉइड कर्व आहे आणि ह्या सिग्मॉइड कर्व मध्ये मी तुम्हाला सांगितलं की हा कर्व जो आहे तर तो राईट साइडला शिफ्ट होताना पाहायला मिळतो. कधी ज्यावेळेस त्या ठिकाणी एच आयन कॉन्सन्ट्रेशन जे आहे तर ते इन्क्रीज होताना पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर इन्क्रीज इन दी पार्शियल प्रेशर ऑफ CO2 कॉन्सन्ट्रेशन. सो ॲट दॅट टाइम द शिफ्ट ऑफ द कर्व विच इज टेक्स प्लेस ॲट दी राईट साइड. म्हणजे बोर्सने काय सांगितलं की जसं CO2 कॉन्सन्ट्रेशन जे आहे पार्शियल प्रेशर ऑफ CO2 इन दी ब्लड तर चेंज होईल त्या पद्धतीने ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व जो आहे तर तो शिफ्ट होताना पाहायला मिळतो आणि त्यालाच आपण बोर्स इफेक्ट असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर हल्डन इफेक्ट जो आहे तर तो नेक्स्ट त्या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये बघा काय सांगितलंय ऑक्सी हिमोग्लोबिन फंक्शन्स ॲज अॅन ॲसिड. म्हणजे ऑक्सी हिमोग्लोबिन जे आहे ज्यावेळेस ऑक्सिजन कंबाईन हिमोग्लोबिनशी होतो तर त्यावेळेस ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होतं आणि ते काय म्हणून ऍक्ट होतं विच ऍक्ट ॲज दी ॲसिड. सो it decreases the pH of the blood due to the increase in the number of H ion concentration. बघा काय होतंय ज्यावेळेस ऑक्सी हिमोग्लोबिन हे ऍसिड म्हणून ऍक्ट होतं तर त्यावेळेस हे ऑक्सी हिमोग्लोबिन काय करतं which decreases the pH of the blood. ब्लडचा जो pH जो आहे तर तो डिक्रीज करतो. कशामुळे ड्यू टू दी इन्क्रीज इन दी नंबर ऑफ H ion concentration. इथं आपण सांगितलं नंबर ऑफ H ion concentration जसं इन्क्रीज होते तसं कर्व जो आहे तर तो राईट साइडला शिफ्ट होतो. तर या ठिकाणी pH जो आहे तर तो इन्क्रीज होतो. कशामुळे तर H ion concentration जे आहे तर ते इन्क्रीज होताना पाहायला मिळतं. त्याचबरोबर HCO3 जे आहे which changes into the H2O and CO2. म्हणजे या ठिकाणी CO3 जे आहे तर त्याचं रूपांतर जे आहे तर ते H2O आणि CO2 मध्ये होताना पाहायला मिळतं आणि त्यालाच आपण हल्डन इफेक्ट असं म्हणतोय. त्याच्यामध्ये बघा इन अल्व्हेओलाई वेअर द पार्शियल प्रेशर इज हाय. आपण जर पाहिलं तर ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर जे आहे अल्व्हेओलायमध्ये तर ते जास्त असलेलं पाहायला मिळतं. कारण आपण सांगितलं की एअर जे आहे तर ते आपण आत घेतो तर त्यावेळेस त्याच्यामध्ये ऑक्सिजन जो आपल्याला गरजेचा आहे तर तो त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे अल्व्हेओलायमधलं पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन जे आहे तर ते हाय असलेलं पाहायला मिळतं अँड CO2 पार्शियल प्रेशर ऑफ CO2 इज लो. म्हणजे त्या ठिकाणी अल्व्हेओलसमध्ये ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर हे हाय असणार आहे आणि CO2 चं पार्शियल प्रेशर जे आहे तर ते लो असलेलं पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळं ऑक्सिजन जो आहे विच बाइंड्स विथ दी हिमोग्लोबिन टू फॉर्म दी ऑक्सी हिमोग्लोबिन. बट इन द टिश्यू लेवल जे आपण अल्व्हेओलाई लेवलला पाहिलं की पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं हे अल्व्हेओलस मध्ये जास्त आहे आणि कार्बन डायऑक्साइडचं जे आहे पार्शियल प्रेशर तर ते लो असलेलं पाहायला मिळतं आणि हाय प्रेशर असल्यामुळे ऑक्सिजन हा हिमोग्लोबिनशी कंबाईन होतो आणि त्याचं रूपांतर हे ऑक्सी हिमोग्लोबिन मध्ये होताना पाहायला मिळतं. आणि दुसरं जो आहे त्याच्या विरुद्ध पाहायला मिळतं की टिश्यू लेवलला जर आपल्याला आपण जर पाहिलं तर पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन जे आहे तर ते लो असलेलं पाहायला मिळतं. आता इथं पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं लो काय असेल तर त्या ठिकाणी ऑक्सिजन जो आहे तर तो टिश्यूद्वारे युटिलाइज केला जातो आणि त्यामुळं ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर जे आहे तर ते टिश्यूमध्ये कमी आहे आणि त्याचबरोबर CO2 चं पार्शियल प्रेशर जे आहे तर ते हाय असलेलं पाहायला मिळतो आणि त्यामुळं AHP डज नॉट होल्ड ॲज मच ऑक्सिजन आणि त्याच्यामुळं मग हिमोग्लोबिन जो आहे तर जास्त प्रमाणात टिश्यू लेवलला ऑक्सिजन जो आहे तर तो होल्ड करू शकत नाही आणि त्याच्याद्वारे त्यामुळे मग त्या ठिकाणी इट रिलीजेस दी O2 फ्रॉम दी डिफ्युजन इनटू दी टिश्यू लेवल. म्हणजे ऑक्सी हिमोग्लोबिनशी कंबाईन म्हणजे ऑक्सिजन जो आहे तर तो हिमोग्लोबिनशी कंबाईन झाला कुठं तर अल्व्हेओलस मध्ये आणि तो डिफ्यूज होऊन कॅपिलरी मध्ये आला आणि कॅपिलरी मधून परत तो टिश्यू मध्ये जाणार आहे तर त्यावेळेस तो ऑक्सिजन त्या टिश्यूला मिळाला पाहिजे आणि तो मिळण्यासाठी त्या ठिकाणी काय होतंय तर डिफ्युजन प्रोसेस जे आहे तर त्या डिफ्युजन प्रोसेसद्वारे त्या ठिकाणी ऑक्सिजन जो आहे तर तो हिमोग्लोबिन पासून फ्री होतो आणि जो त्या ठिकाणी टिश्यूद्वारे वापरला जातो आणि त्या टिश्यूमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड हिमोग्लोबिनशी कंबाईन होतो आणि त्याच्याद्वारे कार्बॉक्सी हिमोग्लोबिन तयार होतं की जे परत आपल्याला कुठं येताना पाहायला मिळेल की जे परत ब्लडमध्ये येताना पाहायला मिळेल ब्लडमधून अल्व्हेओलसमध्ये येताना पाहायला मिळेल. त्या ठिकाणी ते डिफ्युजन होईल आणि परत कार्बॉक्सी हिमोग्लोबिनचं रूपांतर हिमोग्लोबिन सेपरेट होईल आणि कार्बन डायऑक्साईड सेपरेट होईल आणि त्याद्वारे कार्बन डायऑक्साईड हा बाहेर फेकला जाईल. आलं लक्षात. तर त्याला आपण हल्डन इफेक्ट असं म्हणायचं. पहिला इफेक्ट पाहिला आपण बोर इफेक्ट आणि दुसरा जो आहे तर तो
हल्डन इफेक्ट. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं तर ते म्हणजे कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग. बऱ्याच वेळेस बघा भोपाळ दुर्घटना जी झाली की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या अनेक लोकांचा मृत्यू झाला, गॅस पॉयझनिंग त्या ठिकाणी झालेलं होतं. तर हे गॅस पॉयझनिंग मध्ये कार्बन मोनॉक्साईड जो आहे तर त्याचा काय रोल आहे त्या ठिकाणी बघा. कार्बन मोनॉक्साईड जो आहे विच हॅव्हिंग दी हाय ॲफिनिटी विथ दी हिमोग्लोबिन, म्हणजे ऑक्सिजनची हिमोग्लोबिनशी असणारी ॲफिनिटी जी आहे तर त्यापेक्षाही जास्त कार्बन मोनॉक्साईडची ॲफिनिटी ही हिमोग्लोबिनशी कंबाईन होण्याची असलेली पाहायला मिळते. म्हणजेच काय तर जवळजवळ 250 टाइम्स मोर ॲफिनिटी हॅव्हिंग दी विथ दी हिमोग्लोबिन ऑफ दी कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईडची 250 पेक्षाही जास्त 250% पेक्षाही जास्त ॲफिनिटी ही हिमोग्लोबिनशी कंबाईन होण्याची आहे आणि ऑक्सिजनची कमी आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं तर ऑक्सिजन हा हिमोग्लोबिनशी कंबाईन होण्याऐवजी त्या ठिकाणी कार्बन मोनॉक्साईड जो आहे तर तो हिमोग्लोबिनशी कंबाईन होतो आणि त्याच्यामुळं शरीराला आवश्यक असणारा ऑक्सिजन त्या ठिकाणी मिळत नाही. त्याऐवजी कार्बन मोनॉक्साईड जो आहे तो जास्तीत जास्त हिमोग्लोबिनशी कंबाईन होतो. ड्यू टू दॅट लेस हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स आर अवेलेबल फॉर द कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनशी कंबाईन होण्यासाठी कमी प्रमाणात हिमोग्लोबिन मॉलिक्युल जे आहेत तर ते अवेलेबल होतात आणि त्याच्यामुळं शरीराला असणारा किंवा टिश्यूला आवश्यक असणारा किंवा सेलला आवश्यक असणारा ऑक्सिजन जो आहे तर तो मिळत नाही आणि त्याच्यामुळं जे पॉयझनिंग होतं तर त्याला कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग असं म्हणायचं की ज्याच्यामुळं आपल्याला ऑक्सिजन घेण्यासाठी म्हणजे त्रास होताना पाहायला मिळतो. त्याच्याऐवजी कार्बन मोनॉक्साईड जो आहे तर तो हिमोग्लोबिनशी कंबाईन होतो आणि त्याच्यामुळं अनेक जे इफेक्ट जे आहेत आपल्या शरीरावरती तर तो होताना पाहायला मिळतो. ठीक आहे, आज आपण बघा इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे काय हे पाहिलं. ते रेस्पिरेशन विच टेक्स प्लेस ॲट द ब्लड अँड सेल लेवल, तर त्याला आपण इंटरनल रेस्पिरेशन असं म्हणलं. त्याच्यामध्ये ब्लडमध्ये असणाऱ्या आरबीसी आणि प्लाझ्माचा महत्त्वाचा रोल आहे. त्यामध्ये आपण पाहिलं की कॉम्बिनेशन ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट होतो तर ते O2चं कॉन्सन्ट्रेशन जे आहे पार्शियल प्रेशर ऑफ O2 की ज्याच्यावरती ते O2 ट्रान्सपोर्ट जे आहे तर तो डिपेंड असलेला पाहायला मिळतो. जास्तीत जास्त ऑक्सिजन हिमोग्लोबिनशी सॅच्युरेट कधी होताना पाहायला मिळतो ज्यावेळेस 100 mmHg जे आहे तर ते O2चं पार्शियल प्रेशर असेल. 50% कधी होतं ज्यावेळेस 30 mmHg पार्शियल प्रेशर O2चं असेल अल्व्हिओलस मधलं तर त्यावेळेस तो 50% त्या ठिकाणी सॅच्युरेट झालेला पाहायला मिळतो. आणि नंतर आपण पाहिलं बोर्स इफेक्ट किंवा आता बोर्स इफेक्ट आणि त्याच्यानंतर हेल्डन इफेक्ट. बोर्स इफेक्ट जो आहे तर तो आपण ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व जे आहे तर त्याच्या सहाय्याने त्या ठिकाणी पाहिलं. ठीक आहे, आता नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यामधला सेकंड पार्ट जो आहे, पहिला पार्ट आपण सांगितला ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला शिकायचं तर ते म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे, ओके, थँक्यू.